रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची राज्य कार्यकारिणीची बैठक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहरात पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदेव होते। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची द्विजन्मशताब्दी आणि महाड चौदार तळ्याच्या आंदोलनाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समता रॅली काढली जाणार आहे। याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात 14 ऑक्टोबरला धम्म परिषद होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाला आरपीआयने विरोध केला असून 27 जूनला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। पक्षाचे प्रमुख मंत्री रामदास आठवले यांनी उपवर्गीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उपवर्गीकरणाबद्दल आता एक तर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामध्ये शेड्यूलकाचे 59 जाती आहे आणि देश पातळीवर 1200 जाती आहे। सुप्रीम कोर्टाने सुरुवातीला म्हटलं होतं की असं वर्गीकरण करणं योग्य नाही आहे, पण आता सुप्रीम कोर्टाने एक असा निकाल दिला की वर्गीकरण व्हायला हरकत नाही आहे। त्यामुळं आता सध्या एकतर आमच्या बौद्ध महार समाजाचा पूर्वीचा महार समाज आहे त्याचं पर्सेंटेज जवळजवळ 9% आहे आणि बाकीच्या दलितांचं पर्सेंटेज 4% पर्यंत आहे। तर आता एकतर जास्त शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बौद्ध समाजाला जास्त फायदा झालेला खरी आहे। इतरांना काय फायदा होऊ नये असं आपलं मत अजिबात नाही आहे। मातंग समाज, चर्मकार समाज, लोहर समाज, खाटीक समाज, मांगारोडी समाज किंवा असे जे काही जाती आहे त्या जातीतल्या मुलींना शिक्षण कसं जास्त द्यायचं याचा एक आराखडा राज्य सरकारने तयार करावा आणि या दलितांमध्ये फूट न पाडता सगळ्या जातींना कसा फायदा होऊ शकेल याच्या संबंधामध्ये आता जो रिपोर्ट आलेला आहे तो काय रिपोर्ट आहे माहीत नाही आहे, पण त्या संबंधामध्ये निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं आहे। त्यामध्ये कुणावर अन्याय होऊ नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, पण बौद्ध समाजाचा मात्र आग्रह आहे की असं आमच्या सर्व दलितांमध्ये फूट पडू नये। तर आम्ही सगळे एक आहोत आणि सगळ्यांना फायदा मिळू नये असं आमचं मत अजिबात नाही आहे। सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, पण शिक्षणाचं प्रमाण त्या जातींना कसं जास्त मिळेल या संबंधामध्ये सरकारने प्रयत्न करावा। यावेळी स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे, निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे, महिला आघाडीच्या प्रमुख सीमा आठवले आदींसह केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।